नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर आता सावधान व्हायचं आहे। आता तुम्हाला 2 कामे करावे लागणार आहेत, अन्यथा पीएम किसानचा हप्ता एकही मिळणार नाही, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। आणि सर्व शेतकऱ्यांनी आत्ताच्या आता लवकरात लवकर नवीन आता कार्ड काढून घ्यायचं आहे। चला तर बघूया कोणतं आहे कार्ड। 2025 मध्ये पीएम किसान योजनेमध्ये आता मोठा बदल झालेला आहे। आता लगेचच 2 ही कामे करावे लागणार आहेत। लक्ष देऊन बघा, पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरून जाऊन माहिती घ्या। जी शेतकरी आता ही 2 कामे करतील त्यांनाच पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा येणाऱ्या हप्त्याला मिळणार नाही। आणि ही 2 कामे करायची आहेत। 2025च्या नियमानुसार तुमचे पात्रता चेक केली जाणार आहे। अनेक लाभार्थ्यांना अपात्र केलेलं आहे। कोणकोणत्या लाभार्थ्यांना अपात्र केलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आधी तुम्ही पीएम किसान योजनेचे पैसे घेत असेल तर सावधान व्हायचं आहे। 2025 मध्ये नवीन नियम आलेला आहे। लवकरात लवकर ही 2 कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत। यामध्ये कोणकोणते पात्र आहेत, सरकारकडून बदल झालेले आहेत। शेतकऱ्यांनो नक्की बघा, यामध्ये कोणकोणते 2 कामे करायची आहेत। तुम्हाला जर 19वा हप्ता पाहिजे असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कोणकोणते नियम बदललेले आहेत आणि कोणकोणते कामे तुम्हाला करावे लागणार आहेत। 2025 मध्ये तुम्हाला 18 हप्ते मिळालेले आहेत। अनेक शेतकऱ्यांनी त्यांची जमीन चुकीची पद्धतीने दाखवून अनेक शेतकऱ्यांनी सरकारला फसवलेले आहे। सरकारी जमीन दाखवून सर्व शेतकऱ्यांनी, काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाची जमीन दाखवलेली आहे, काही शेतकऱ्यांनी गायरान दाखवून पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला होता। आणि आता एकाच घरातील 5 ते 4 जणांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला होता। 2025 मध्ये केंद्र सरकारने मोठे बदल केलेले आहेत आणि तुम्हाला 2 महत्त्वाचे कागदपत्र व कामे करावे लागणार आहेत, तरच तुम्हाला पीएम किसानचा 19वा हप्ता 8 ते 10 दिवसांमध्ये येणार आहे। तर तुम्हाला सर्व शेतकऱ्यांनी हे 2 कामे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। म्हणजे सरकारने आता तुम्ही जे पीएम किसानचे योजनेचे फॉर्म केलेले होते त्या फॉर्मची पडताळणी करण्यात येणार आहे। आणि काही शेतकऱ्यांनी बोगस पद्धतीने पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्या शेतकऱ्यांना आता दंड करण्यात येणार आहे। त्यामुळे सरकारने 2025 मध्ये काही नवीन नियम चालू केलेले आहेत। काही शेतकऱ्यांनी सरकारी जमीन दाखवून पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्या शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि दंडसुद्धा करण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा कार्ड म्हणजेच शेतकरी फार्मर आयडी कार्ड असणं गरजेचं आहे, त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा नक्की लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे ही कार्ड नाही त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा नक्की लाभ होणार आहे। आणि राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे आणि पीएम किसान योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे। फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला 5 कागदपत्रे लागणार आहेत। चला तर बघूया कोणते आहेत 5 कागदपत्रे। तुमच्याकडे 7/12 असणं गरजेचं आहे। जर तुमची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। तुमच्याकडे उत्पन्न दाखला असणं गरजेचं आहे आणि तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि रेशन कार्डची e-KYC असणं गरजेचं आहे। आणि तुमच्याकडे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे आणि पॅन कार्डची e-KYC करणं गरजेचं आहे। आधार कार्ड असेल तर आधार कार्डची e-KYC असणं गरजेचं आहे। तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढणं गरजेचं आहे। सर्व शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।